सर्वात प्रथम एक स्पष्ट करू इच्छितो की बेन्नूर साहेब येणार नाहीत किंवा आले नाहीत हे सकाळपर्यंत आम्हाला कन्फर्म झालं नाही. काल त्यांचा फोन लागू शकला नाही, त्यामुळे ते निघाले की नाही या संभ्रमात आम्ही होतो. आणि ऐन कार्यक्रम सुरू करताना त्याच्यावर चर्चा झाल्यावर संयोजकांनी मला म्हणले की आता मुस्लिम आरक्षणावर तुम्हाला बोलायचं आहे, तर काहीही त्या संदर्भात अशी पूर्वतयारी करून मी उभा आहे असं समज नको. परंतु गेल्या काही दिवसापूर्वी 27 नोव्हेंबरला नांदेडमध्ये मुस्लिम आरक्षण महामुख मोर्चा काढण्यात आला होता आणि त्या महामुख मोर्चाचे कन्व्हेनर आमचे मित्र अल्ताफभाई होते. परंतु त्यांच्यासोबत जे सर्व कार्यकर्त्यांनी सोबत होतो, मी एक त्यांचा सहकारी आहे. आणि त्या वेळेला आम्ही मुस्लिम समाजामध्ये जाऊन आरक्षणाच्या संदर्भामध्ये जनजागृती हेतून जे काही बोललो त्याचे काही संदर्भ वापरून मी आपल्यासमोर काही गोष्टी इथं मांडू इच्छितो. मुख्यतः माझा इथं उभं राहण्याचा हेतू हा मुस्लिमेतर समाजाने मुस्लिम प्रश्नांकडं नव्या दृष्टीनं नव्या दृष्टिकोनानं बघण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीनं मी तुम्हाला म्हणजे त्या हेतूनं मी विनंती करणार आहे की मुसलमानाकडं बघण्याचा आपला दृष्टिकोन हा 40 आणि 30 आणि 35 वर्षापूर्वीचा आहे, ते आपल्याला आता बदलावं लागणार आहे. परिस्थिती बदललेली आहे. मुस्लिम समाजामधलीही स्थितीमध्ये थोडे बदल झालेले आहेत. त्यांचेही अनुभव, त्यांनाही आलेले कटू अनुभव म्हणता येईल. या सगळ्या हेतूनं आता आपण मुस्लिम समाजाकडे एका वेगळ्या दृष्टीनं बघायला पाहिजे. आज मुस्लिम समाजाबद्दल आजही तेच बोलल्या जाते की एकापेक्षा जास्त बाया करणे, लग्न करणे आणि हम 4 हमारे 40. तर हे सगळं आता किती सत्य आहे हे आपले जितके मुस्लिम मित्र असतील ती यादी तुम्ही तपासली, त्यांना विचारलं किती लग्न केलेत आणि किती मुलं आहेत, तर तुम्हाला कळून चुकेल. किंवा 80% तरी तुमचे मित्र असे आहेत की ज्यांना 2, 3, 4च्या वर मुलं नाहीत. जे काही इतर मुस्लिमेतर समाजामध्ये ती संख्या जवळपास 2 ते 4च्या आसपास राहते. त्यामुळे आता हे जे बदललेली परिस्थिती आहे त्याचा आढावा घेऊन जर बहुजन वर्गही मुस्लिम समाजाकडे बघणार नाही तर जे 3.5% बद्दल आता सोनवणे साहेब बोलले, तर त्यांनी तर व्यवस्थाच अशी बनवलेली आहे की अजून हजारो वर्ष आपली मानसिकताच बदलू नये या पद्धतीने आपल्या देशाची समाजाची त्यांनी जडणघडण केलेली आहे, पाया तसं भरलेलं आहे. त्यामुळे मी जे मुद्दे मांडणार आहेत त्याच्यामधले बहुतांश कदाचित तुमच्यापैकी सगळे संविधानाचे वाचक आहात. आपण सगळेजण आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते असल्यामुळे खूप जागरूक आहात. परंतु जागरूक नसलेल्या मुस्लिम समाजासमोर मांडत असताना आम्ही जे काही मांडतो ते कदाचित तुमच्या समोर रिपीट होत असतील काही मुद्दे, तरी तुम्ही त्याच्याकडे थोडंसं सहानुभूतीनं विचार करावा की त्याची तुमच्यासमोर बोलायची अशी तयारीत आम्ही नाही. आता मुस्लिम समाज आरक्षण मागतोय. मुस्लिम समाजाची परिस्थिती खूप खालावलेली आहे. सच्चर अहवालाच्या माध्यमातून खूप ओहापोह झाला, खूप कार्यक्रम झाले, खूप प्रबोधन झाले, खूप संवाद परिसंवाद झाले, व्याख्यानं झाले. आणि सच्चरच्या अहवालाचं जितकं मुस्लिम समाजामध्ये जागृतीचं काम झालेलं आहे त्यापूर्वी कदाचित तेवढं झालं नव्हतं. आणि त्यामुळे मुस्लिम समाजाला आता हे जाणीव झालेली आहे की आपण खूप प्रचंड मागासलेले आहोत. किंबहुना SC ST समाजाची जी गती स्वातंत्र्याच्या काळात होती तशी परिस्थिती आता मुस्लिम समाजाची झालेली आहे. ही जाणीव किंवा हे सत्य सच्चरच्या रिपोर्टाच्या माध्यमातून समोर आलं होतं. तर आता मुस्लिम समाज मागासला, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मुस्लिम समाज सातत्यानं मागासत गेलेला आहे. तर याचा अर्थ असा आहे की स्वातंत्र्यापूर्वी काळामध्ये मुस्लिम समाज मागासलेला नव्हता का? तर एका व्यापक दृष्टीनं बघितलं तर मुस्लिम समाजामध्ये सुद्धा काही असे विचार आहेत की आम्ही राज्यकर्ते होतो आणि आम्ही अमुक वर्ष तमुक वर्ष या देशावर राज्य केलेलं आहे. तर हा एक गोड गैरसमज आहे मुस्लिम समाजामधला. कारण मुघलांनी जे काही सत्ता केली त्या काळामध्ये सर्व मुसलमान श्रीमंत होते, जमीनदार होते आणि कोणी कष्टकरी मुसलमानच नव्हता, गरीब मुसलमानच नव्हता असं मानण्याचं काही कारणच नाही. किंबहुना फक्त 5% लोक प्रस्थापित जे होते तेच काहीतरी चांगल्या परिस्थितीत होते आणि त्या काळातही 95% मुसलमान तसेच होते जसे आज जवळपास आहेत. तेही कष्टकरीच होते. कारण आपण आपल्या देशाची जी व्यवस्था आहे एक आपल्या हजारो वर्षाची गुलामगिरीची जे एक आपल्या याला लागलेलं डाग आहे तर त्याच्यापासून सुटलेलं कोणतंच घटक नाही आहे. फक्त पूर्वी जसं म्हणण्यात आलेलं आहे की बहुजन म्हणजे कोण, तर ब्राह्मण्य म्हणजे ब्राह्मण जाती नाही आहे, पण स्वतःला उच्च आणि इतर सगळ्यांना नीच मानणारे किंवा कमी मानणारे, कमी लेखणारे जे विचारवाले आहेत, जे चतुर्वर्ण व्यवस्थेचे समर्थक आहेत तेवढे सोडले तर बाकी सगळे खरं तर बहुजन आहेत असं मला वाटते. आणि त्या हेतूनं त्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठ्या ज्या क्रांत्या झाल्या त्याच्यामध्ये फुले, शाहू आणि आंबेडकर हे 3 प्रमुख वळण आहेत.
या 3 प्रमुख वळणातूनच या समाजाची हजारो वर्षाची गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचे मुख्य वळण या 3 महामानवांच्या माध्यमातून घडलेले आहेत, म्हणून त्यांचे महत्त्व आहे. आता स्वातंत्र्यापूर्वी जी शेड्यूल कास्ट होती, ब्रिटिशांच्या काळामध्ये ही स्कॉलरशिप होती, आरक्षणाचं प्रमाण होतं, हे मागे एका वक्त्यानं सांगितलेलं आहे, ते खरं आहे. तर स्वातंत्र्यापूर्वी जे शेड्यूल कास्ट होते त्या शेड्यूल कास्टमध्ये मुसलमानांमधल्या बहुतांश मागासलेले घटक असलेल्या जाती, ज्यांना तुम्ही बिरादरी जमात म्हणू शकता, तर त्या जातीचा समावेश होता आणि मुस्लिम सुद्धा SC STचा लाभार्थी होता. परंतु जसं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वाटणी झाली. हे स्वातंत्र्याचं सुख वाटणीच्या दुःखासोबत मिळालेलं आहे आणि या वाटणीचा सगळ्यात मोठा फटका, सगळ्यात मोठा घाव जर कोणावर झाला तर ते मुसलमानांवर झालेला आहे. कारण ज्यांना धर्माच्या आधारे राष्ट्र हवा होता ते गेलेत, आणि ज्यांना धर्माच्या आधारावर नव्हे तर सर्वसमावेशक राष्ट्र हवा होता, ज्यांना सर्वांसोबत राहायचं होतं, त्यांना वाटायचं अरे कशाला वेगळं वेगळं राहायचं, आता आपल्या शेजारी सगळ्या समाजाचे लोक आहेत आणि आपण मिळून मिसळून राहतोय, इथंच कष्ट करतोय, इथंच खातोय. तर त्या लोकांनी पाकिस्तानात जाण्यासाठी नकार दिला, ते भारतामध्ये राहिले, कारण त्यांना विश्वास होता की भारताचे जे नेतृत्व आहे ते सर्वसमावेशक देश उभा करणार आहे आणि आपण इथं सेफ आहोत, सिक्युअर्ड आहोत आणि इथेही आपली डेव्हलपमेंट होऊ शकतात. या विश्वासानं बाय चॉईस तो भारतामध्ये राहिला. परंतु बाय चॉईस भारतामध्ये राहूनही त्याला 70 वर्षांमध्ये तो भारतावर प्रेम करतो की नाही याचं प्रत्येक वळणावर टेस्ट देत राहावी लागते, किंवा त्याच्या देशप्रेमावर, राष्ट्रभक्तीवर वारंवार प्रश्न उपस्थित केले जात असतात. आता ही फक्त 70-80 वर्षाचं नाही आहे, तर हे हजारो वर्षाची जी एक विषमता साठी कारणीभूत ठरलेली दुजाभाव करणारी, भेदभाव करणारी व्यवस्था जबाबदार आहे. आणि या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढा फुलेंनी, छत्रपती शिवरायांच्याही काळामध्ये आपण दाखले बघू शकतो, फुलेंनी त्याला अजून पुढे नेलं, सावित्रीबाईंनी अजून पुढे नेलं, शाहू महाराजांनी पुढे नेलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला एका मोठ्या हायवेला लावलं या वर्णाला. आणि त्याच्या माध्यमातून या गुलामगिरीच्या चौकटीतून एक मोठा घटक बाहेर काढण्याचं काम झालं. आता या परिस्थितीमध्ये स्वातंत्र्यानंतर मुसलमान नावानं राष्ट्र झाला म्हणून या मुसलमानांवर खूप जास्त न्याय होणार नाही असं वातावरण, अशी परिस्थिती दंगलीच्या, कत्तलीच्या माध्यमातून तेव्हा बनवण्यात आली होती. परंतु त्या काळात संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे जे सहकारी आहेत, संविधान बनवणारे जितके नेते होते, ते नेते 70 वर्षानंतर इतक्या आधुनिक भारतामध्ये, इंटरनेटच्या युगामध्ये सुद्धा त्यांच्या पायथीची बराबरी करणारा नेता जन्मला नाही, इतके थोर महान नेते त्या काळामध्ये होते. आणि त्यांची एक दृष्टी होती, दूरदृष्टी होती. संविधान बनवताना बाबासाहेबांना ही जाणीव झाली की इथं आपले जे मागासले घटक आहेत या सगळ्या घटकांना आपल्याला न्याय द्यायचा आहे, परंतु हे न्याय देण्यासाठी इथं आपल्याला अडचणी निर्माण करण्यात येणार आहेत. एक छोटंसं उदाहरण आहे, ते कोणत्या एखाद्या पक्षाच्या विरोधात आहे म्हणून असं त्याला गृहीत धरू नये, कारण जे सत्य आहे ते सत्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः मोहम्मद अली रोड मुंबईवर एका पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळेला तिथले काही व्यापारी, मुस्लिम व्यापारी बाबासाहेबांजवळ आले आणि त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं की आज आम्ही सगळ्या मुस्लिम व्यापाऱ्यांनी एक सभा ठेवलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही काय करायला हवं आणि कोणाला मतदान करायला हवं याच्यासाठी आम्हाला तुमचं मार्गदर्शन हवं आहे, तुम्ही या. बाबासाहेब म्हणले की मी येणार नाही. ते म्हणले अरे का, तुम्ही या, तुमचं मार्गदर्शन हवं आहे आम्हाला, तुम्ही इतकं लढताय मागासलेल्या घटकांसाठी आणि शोषितांसाठी, वंचितांसाठी, आणि आम्ही शोषित वंचितच आहोत, आम्हाला तुमची गरज आहे. बाबासाहेब म्हणले मी मुसलमानांच्या सभेला जायचं कमी केलं, बंद केलं. याचं कारण असं आहे म्हणले की मी मुसलमानांच्या सभेमध्ये जे बोलतो ते त्यांना रुचत नाही आणि ते त्यांना पटत नाही. तुम्हाला गोड वाटावं असं मला बोलता येत नाही, जे सत्य आहे ते मी बोलतो, ते कटू असलं तरी ते मी बोलत असतो. या भूमिकेला सगळ्या व्यापाऱ्यांनी सांगितले की नाही बाबासाहेब तुम्ही या आणि तुम्ही कितीही कटू बोला, आम्ही ते ऐकायला तयार आहोत आणि आम्ही ते मान्य करायला तयार आहोत, कारण तुम्ही जे सांगाल तेच आम्हाला मार्ग आहे. तर मोहम्मद अली रोड मुंबईचं भाषण, जे शासनानं पुस्तकं काढलेली आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पीचेस अँड थॉट्स, त्याच्यामध्ये त्यांचं ते भाषण छापलेलं आहे आणि त्या भाषणाची पार्श्वभूमी सुद्धा छापलेलं आहे. त्यांनी भाषणात ते बोललेलं आहे बाबासाहेबांनी की मी या कार्यक्रमाला येणार नव्हतो, तुमच्या व्यापाऱ्याने हे बोललो. तर ते स्पीचेस अँड थॉट मध्ये तुम्ही वाचले असेल, त्याचा खंडही मी तुम्हाला सांगू शकेन. तर त्याच्यामध्ये बाबासाहेब लिहितात की मुसलमानांना त्यांनी एक मंत्र दिला होता तेव्हा. आता आजच्या परिस्थितीमध्ये कसं घ्यायचं बघा, परंतु बाबासाहेबांनी म्हणले की मुसलमानांना जर या देशामध्ये स्वतंत्रतेचा फायदा घ्यायचा असेल आणि खरंच या गुलामगिरीच्या चौकटीतून बाहेर पडायचं असेल तर सर्वात आधी त्यांनी काँग्रेसवरचा विश्वास संपवावा.
काँग्रेस सोबतची आपली नाळ तोडावी असं बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये सांगितलं. पण याचा एक दाखला त्यांनी दिलं की म्हणजे मी काय म्हणतोय की तुम्हाला वाटते की मौलाना अबुल कलाम आझाद हे मुसलमानांचे नेते आहेत, तर हे मुसलमानांचे नेते काँग्रेसचे नेते आहेत. बाबासाहेब म्हणतायत की मौलाना अबुल कलाम आझाद यांना मी संविधान सभेच्या एका आरक्षणाचे हे प्रावधान त्याच्यामध्ये ठेवायचं होतं, प्रस्ताव ठेवायचं होतं, त्यापूर्वी त्यांना बोलून सांगितलं की मी असं मांडतोय आणि मुस्लिम समाजातल्या मागासलेल्या घटकांना सुद्धा याच्यामध्ये समावेश करून घ्यावा, याच्यासाठी तुम्हाला त्या ड्राफ्ट कमिटीच्या डिस्कशन मध्ये एक प्रस्ताव द्यायचा आहे आणि ते प्रस्ताव तुम्ही मला द्याल तर मी त्याच्या आधारावर त्याच्यामध्ये त्याचा समावेश करेन. तर बाबासाहेबांनी भाषणामध्ये सांगितलं की ज्या दिवशी ती संविधान ठरलेली सभा होती त्या सभेला सुरुवात होण्यापूर्वी मला मौलाना अबुल कलाम आझाद दिसले, परंतु जेव्हा सभा सुरू झाली मला मौलाना आझाद दिसले नाहीत. आणि तेव्हा बाबासाहेब म्हणले की हे कारण आहे की त्या सभेमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद सभेसाठी आलेले असताना त्यांना सभेमध्ये बसू दिलं नाही. याच्यावरून ओळखा की तुमचे शत्रू कोण आहेत, मित्र कोण आहेत, हे बाबासाहेबांनी आपल्या भाषणामध्ये बोलले. याच्यानंतर मी मौलाना अबुल कलाम आझाद बद्दल एक विचार करत होतो की मौलाना अबुल कलाम आझादांनी त्या कटू परिस्थितीमध्ये सुद्धा शिक्षण मंत्रीपदही घेतलं आणि तेव्हा त्यांनी मुस्लिम समाजाला धीर देण्याचंही धाडस केलं होतं आणि त्यांनी बिईंग अ मुस्लिम म्हणून यांना सन्मानानं जगण्याचा या देशामध्ये अधिकार आहे याचे त्यांनी हे केलेलं होतं समर्थन. मग त्यांनी बाबासाहेबांनी सांगितल्यावर का सभेमध्ये नव्हते हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. तेव्हा एका मित्रासोबत चर्चा केल्यावर तो मित्र मला म्हणला की बा मौलाना अबुल कलाम आझादचं आत्मचरित्र वाचून बघ, त्याच्यात काही मिळेल. त्याच्यामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांनी उल्लेख केलेला आहे की त्या सभेमध्ये मला बसण्यापूर्वी पंडित नेहरूंनी विचारलं की मुसलमानामध्ये जाती असतात का, इस्लाममध्ये जाती आहेत का, सॉरी मुसलमानामध्ये नाही, इस्लाममध्ये जाती आहेत का. तर ते म्हणले की इस्लाममध्ये जाती नाही. तर म्हणले मग हे जातीच्या आधारावर आरक्षण आहे, याच्यामध्ये तुम्ही प्रस्ताव मांडू नका, याच्यानं अजून दुसरे काहीतरी परिणाम होतील आणि चर्चा होईल, त्यामुळे याच्यात मांडू नका. आणि ते मांडण्याचा त्यांना अधिकार दिला नाही म्हणून त्यांनी त्या सभेमधून गेले असा उल्लेख त्यांच्या आत्मचरित्रामध्ये मिळतो. म्हणजे आता तेव्हा जर मौलाना अबुल कलाम आझाद यांनी प्रस्ताव मांडला असता तर बाबासाहेबांनी कसंही करून डिफेंड करून त्या प्रस्तावाचा काही ना काही अंश समावेश केला असता तर मुसलमानांना सरळ सरळ संविधानाच्या हिशोबानं एसी एसटीच्या या कॅटेगरीमध्ये कुठंतरी स्थान मिळालं असतं अशी शक्यता होती. परंतु ही शक्यता संपली. याच्यानंतर बाबासाहेबांना हे का करायचं होतं, कारण त्यांना माहित होतं की संविधान बनवताना मला पूर्ण स्वातंत्र्य नाही, मला कुठेतरी काही अडचणी येणार आहेत. आणि संविधान आपला भारतीय संविधान इक्वॅलिटीचं सगळ्यात मोठं आश्वासन आहे, समतेचं सगळ्यात मोठा आधारस्तंभ आहे. या देशात राहणाऱ्यांना तो सांगतो की आम्ही इथं सगळ्यांना समान संधी देऊ, सगळ्यांना समतेच्या हिशोबाने बघू, कोणालाही धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या, पंथाच्या नावानं भेदभाव केला जाणार नाही, हा संदेश देणारा हा संविधान बाबासाहेबांनी सुपूर्द केला 49ला आणि 1951ला ते लागू झाल्यानंतर 50च्या ह्याच्यानं त्यापूर्वी प्रेसिडेन्शियल ऑर्डर काढण्यात आलं. राष्ट्रपतींना एक असं नोटिफिकेशन काढायचे अधिकार असतात जसं आपल्या मंत्रिमंडळाला असतात तसं. तर प्रेसिडेन्शियल ऑर्डर काढण्यात आलं. त्या प्रेसिडेन्शियल ऑर्डरला कॉन्स्टिट्युशनल प्रेसिडेन्शियल ऑर्डर 1950 म्हणतात, 1950ला काढलेलं. आणि त्या प्रेसिडेन्शियल ऑर्डर 1950 शेड्यूल कास्ट मध्ये असं लिहिलेलं आहे की या देशामध्ये जे जे समाज या पातळीवर काम करतात ते समाज फक्त जर धर्मानं हिंदू आहेत तरच ते शेड्यूल कास्ट असतील, अन्यथा राहणार नाहीत, असं त्या प्रेसिडेन्शियल ऑर्डर मध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जर एखादा घाणीशी जुळलेलं काम करणारा माणूस आहे आणि तो धर्मानं हिंदू आहे म्हणून भंगी असेल तर तो शेड्यूल कास्ट आहे. पण जर त्याचा धर्म हिंदू नसेल, त्याला मेधर म्हणत असतील किंवा तो धर्मानं फक्त मुसलमान आहे, काम तोच करतोय, तर तो शेड्यूल कास्ट मध्ये गिनला जाणार नाही. आता 1950चा हा प्रेसिडेन्शियल ऑर्डर आणि दुसरीकडे आश्वासक आधारस्तंभ समतेचं धीर देणारा संविधान. तर हा एका दृष्टी
दृष्टिकोनातून जे भंगी समाजामध्ये घाणीचंच काम करतो, या गुलामगिरीच्या बेड्यामध्ये हजारो वर्षापासून जकडून आलेला आहे, आज आपण पुरोगामी म्हणून, प्रोग्रेसिव्ह म्हणून, पुढारलेले म्हणून, संविधानचे समर्थक म्हणून, संविधानचे सैनिक म्हणून आपण त्या भंगीवर झालेला, त्या मेहतरवर झालेला तो न्याय आहे की अन्याय आहे याच्याबद्दल आपल्याला भूमिका ठरवावी लागेल. जर संविधान म्हणतो की एकसारखं काम करणाऱ्याला एकसारखा दर्जा मिळेल, तर मग त्याच्या धर्मावरून त्याची संधी हिसकावण्याचं काम होत नाही. आणि हे मुद्दा 1950च्या ऑर्डरवर झालेला, मला असं वाटते परिवर्तनवादी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून, हिंदू मुसलमान म्हणून अमकं तमकं नाही, पण परिवर्तनवादी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मला असं वाटते की 1950 मध्ये स्वतंत्र भारतामध्ये मुसलमानांवर झालेला तो पहिला हल्ला होता, ते पहिला अन्याय होता. याच्यानंतर बाबासाहेबांना जाणीव होती की असं होणार आहे, एसी एसटी इतर समाजाच्या मागासलेपणावर खूप काही हे करणार नाहीत, म्हणून बाबासाहेबांनी कलम 340 मध्ये हे करून प्रोव्हिजन करून ठेवलं होतं की या देशाच्या सरकारची हा जबाबदारी आहे की त्यांनी एक कमिशन नियुक्त करतील आणि मागासलेल्या एकूण सगळ्या घटकांचं सर्वे करतील आणि त्यांचा अहवाल मागवतील आणि त्यांना सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेससाठी काय बेनिफिट देता येऊ शकते त्याच्यासाठी प्रोव्हिजन बाबासाहेबांनी करून ठेवली होती घटनेमध्ये. परंतु 1951 ला पहिलं स्वातंत्र्यानंतरचं पहिलं जनरल इलेक्शन नंतर जे काही सरकार बनलं तेव्हापासून कमिशन नेमण्याचं काम झालं नाही. कालेलकर कमिशन बद्दल आपल्याला सगळ्यांना माहित असेल. कालेलकर कमिशन नेमण्यात आलं, त्यांनी कामही केलं आणि त्यांनी मागासलेले घटकही शोधलेत, ओबीसी वगैरे जे येतात, आणि त्याच्याच प्रस्तावनेमध्ये त्यांनी लिहिलं की या सगळ्या शिफारशीची मी शिफारस करत नाही म्हणून, हे आपल्याला माहित आहे. म्हणून त्या कमिशनचा काहीच फायदा झालेला नाही. त्याच्यानंतर मला वाटते की पहिल्यांदा मोरारजी देसाई पंतप्रधान होते जनता पक्षाचे, तेव्हा 1979 मध्ये मंडल कमिशन नेमण्यात आलं आणि मंडल कमिशननं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. त्या संदर्भात ओबीसीच्या नेत्यांकडून आपण बरंच काही वाचलेलं ऐकलेलं आहे. परंतु ओबीसीच्या मंडल कमिशनच्या यादीमध्ये, शिफारशीमध्ये जसं साहेबांनी सांगितले 6700 अमक्या जाती आहेत, त्यापैकी 90 जाती, मागासलेल्या 90 जाती या इस्लाम धर्म मानणाऱ्या मुसलमानामध्ये आहेत. हे मंडल कमिशननं आयडेंटिफाय केली, ओळख केली त्याची, आणि ओळख करून मंडल कमिशनच्या यादीमध्ये त्याचा समावेश आहे. आणि हे झाल्यानंतर 1979 मध्ये नॉन काँग्रेसियन गव्हर्नमेंट होती, तेव्हा मंडल कमिशन झालं आणि तेव्हा मंडल कमिशनचा अहवाल तरी आला. त्याच्यानंतर पुन्हा काँग्रेसची सत्ता आली. परंतु त्याच्यानंतर ते मंडल पण लागू झालं का? नाही. जेव्हा लागू केव्हा झालं? जेव्हा या देशाचे पंतप्रधान व्हीपी सिंग होते. योगायोग बघा की तेव्हा पण नॉन काँग्रेस गव्हर्नमेंट होते आणि तेव्हा मंडल कमिशन लागू झालं. काही अंशी मुसलमानांना ओबीसी मध्ये फायदा मिळू लागला. डायरेक्ट एससी एसटी नाही तरी त्यांना ओबीसी मध्ये गणलं जाऊ लागलं आणि ओबीसीचे प्रमाणपत्र मिळू लागले आणि काही अंशी शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये ओबीसी म्हणून मुसलमानांचा शिरकाव होत होता. परंतु हे सुद्धा पाहलं नाही. म्हणून जे याच्यात अमेंडमेंट केलं आणि ते व्हॅलिडेशनचं एक काढून ठेवलेलं आहे की आता खरं तर इथं खूप मान्यवर वक्ते आहेत आणि अभ्यासक आहेत, त्यांनी हे विचार करायला पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट देताना कोणीही जसं आपण दुकानावर जाऊन पैसे देतो, काउंटरवर मागतो आणि घेऊन येतो, कोर्टामध्ये बॉन्ड पेपर घेतो, 100 रुपयाचा बॉन्ड पेपर पैसे देऊन घेतो, तसं कास्ट सर्टिफिकेट भेटते का? कोणीही जाऊन, मी आता गेलो आणि तिथं सांगितलं सरकारी ऑफिसमध्ये किती फीस आहे सांगा, घ्या आणि मला एससीचं सर्टिफिकेट द्या, कास्ट सर्टिफिकेट देतात का? एसटीचं द्या देतात का? ओबीसी द्या देतात का? कास्ट सर्टिफिकेट घेण्यासाठी तुम्ही सगळी प्रोसिजर करून कास्ट सर्टिफिकेट देता, व्हेरीफाय करून व्हॅलिड असेल तरच कास्ट सर्टिफिकेट देता. एकदा कास्ट सर्टिफिकेट दिला की मग त्याला व्हॅलिडिटी. आता हे याच्यावर त्यांनी मंथन आपण करायला पाहिजे आणि मान्यवरांनी बोलायला पाहिजे. आता त्या व्हॅलिडिटी मध्ये टाकली की 1965 किंवा त्याच्या पूर्वीचा पुरावा द्या. आता मुसलमानांचं स्वातंत्र्यानंतरचे राहिलेल्या मुसलमानामध्ये शिक्षणच नव्हतं. जे सुशिक्षित होते, जे भांडवलदार होते, जे श्रीमंत होते, जे नवाबी राजेशाही होते, मुघलांचे वंशज होते, ते सगळे पाकिस्तानला निघून गेले. भारतात राहिलेले 95% जास्त मुसलमान कष्टकरी होते आणि ते पूर्वीचे एससी एसटी ओबीसी दलितच होते आणि ते फक्त धर्मानं बदलले होते म्हणून ते 95% आले. आता हे मुसलमानामधलेही काही आमच्या मौलवींना पचत नव्हतं, ही गोष्ट वेगळी, हे दुःखद बाब आहे.
पूर्वी तर दिल्लीमध्ये आम्ही फक्त 12 वर्षापूर्वी मी मायनॉरिटीच्या कॉन्फरन्सला गेलो होतो. तिथं मी मुसलमानांना ओबीसीचा आग्रह धरावा आणि ओबीसी मध्ये सर्टिफिकेट मिळावे हे पटवून द्यायसाठी की मी एक स्पीच केली. माझं भाषण संपलं की मला 50-60 लोकांनी घेरलं. मला म्हणले की तुम जात पात कैसा ला रहे, इस्लाम में जात नहीं है. मी त्यांना मग, कारण आता आम्ही पण अशा मान्यवरांच्या याच्या मार्गदर्शनातूनच शिकलो, तर आम्हाला निकष दिलेले होते. मी दिल्लीच्या लोकांना म्हणलं किंवा ठीक है, जात पात नहीं है ये सिद्ध करने के लिए बहुत आसान 2 टेस्ट होते हैं. आप एक दूसरे के साथ एक दस्तर पे बैठ के रोटी खाते हो क्या? बोले हाँ हाँ हम किसी के भी साथ बैठ के एक दस्तर पे रोटी खाते हैं. बोले आप किसी को भी अपनी बेटी देते हो क्या? तो बोले नहीं नहीं वो तो बिरादरी में देते हैं. जब आप रोटी बेटी नहीं करते तो फिर आपके पास में जात व्यवस्था है और इसको स्वीकारना चाहिए. परंतु चलो त्यांना ते पटलं असेल नसेल, पण हे मुसलमानामध्ये सुद्धा डायजेस्ट करत नव्हते की आमच्या इथं कास्ट आहेत. पश्चिम आशिया खंडामध्ये जितके मुस्लिम आहेत, इस्लामला मानणारे आहेत, मग भारताचे असो, पाकिस्तानचे, बांगलादेशचे, बर्माचे, कुठेही असो, या सगळ्यांमध्ये जाती आहेत. कारण ह्या जाती सुद्धा हजारो वर्षाच्या त्या वर्णव्यवस्थेच्या गुलामगिरीतून निर्माण झालेल्या आहेत. त्यांचा फक्त उपासना पद्धती बदलली, व्यवसाय आणि कास्ट वगैरे काही बदललेलं नाही आहे. 95% मुसलमान हे पूर्वीचे दलित असून आहेत. आता ही बाब ओळखून 1965च्या पूर्वीचे सुशिक्षितच नाही, शाळेलाच गेलेत नाही, दाखलाच नाही, काही कागदच नाही, मग त्यांना व्हॅलिडिटी मिळणार का? जे होऊन गेले ते गेले. आता जे नवीन, आता आजही एखाद्या मुसलमानाला ओबीसीचं सर्टिफिकेट काढायचं आणि व्हॅलिडिटी करायची तर 99% ते होणार नाही. 99% होणार नाही. 1% होतो तर कोणत्या मार्गातून होतो हे तुम्हालाही माहित आहे. 99% होणार नाही. मग हे व्हॅलिडिटीचं जे भूत आणून ठेवलेलं आहे, याच्यामुळे मग मुसलमानावर झालेला हे दुसरा अन्याय होता, असं मला परिवर्तनवादी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून वाटते. की व्हॅलिडिटी 1965च्या पुराव्याशिवाय ओबीसी सुद्धा दिलं नाही. पहिले तर किती लोकांना ओबीसी भेटत होतं, खूप कमी होते संख्येनं, फ्रॅक्शन मध्ये होते, आणि त्यातही मग व्हॅलिडिटीचा घुसून त्याला त्याच्यातूनही तडीपार करून टाकलं. म्हणून हे दुसरा अन्याय या स्वतंत्र भारतामध्ये झालेला आहे. स्वातंत्र्यता, बंधुत्व, समता, बंधुत्व या बाबासाहेबांच्या संविधानाचा राज्य असलेल्या या देशामध्ये उघड डोळ्यांनी मुसलमानांवर दुसरा अन्याय झालेला आहे. आता जाऊ दे, ते झालं. त्याच्या पुढे गेलो आपण थोडंसं. सच्चरचा अहवाल आला. सच्चर अहवालाने मी म्हणलं जागृती खूप झाली, मुसलमान पण थोडेफार जागृत झाले, परंतु याच्यामध्ये SC ST OBC नेत्यांनी खूप चांगली भूमिका वठवली. मुसलमानांना सच्चर सांगणाऱ्यांपैकी तुम्ही जर पूर्ण महाराष्ट्राच्या वक्त्यांची यादी बनवली तर 100 पैकी तुम्हाला 90 हे नॉन मुस्लिमच भेटतील. मुसलमानांना अरे तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही मागासलेले आहात हे समजावून सांगणारे सुद्धा 90% वक्ते जे महाराष्ट्रभर फिरले ते मुसलमान नव्हते, 90% नॉन मुस्लिम होते, मुस्लिमेतर होते, मग ते SC ST OBCच होते, कारण ते जागरूक होते. आणि ते आहेच ना, ते करावंच लागणार आहे. या जागरूकतेमधून मोर्चे निघाले, काहीतरी झालं, आणि त्याच्यामध्ये सच्चरनं आपल्या शिफारशीमध्ये कुठेही मुसलमानांना आरक्षण द्या असं लिहिलेलं नाही. सच्चरनं पूर्ण पुस्तकामध्ये, त्याच्या पूर्ण अहवालामध्ये, रिपोर्टमध्ये एका ठिकाणी फक्त असा उल्लेख केला की मुसलमानांची शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती ही पूर्वीच्या SC ST OBCच्या तुलनेनं खूप मागासलेली आहे. त्यामुळे यांच्या सुधारासाठी एखादा आयोग नेमून यांना रिझर्वेशन किंवा तत्सम लाभ देता येतात का याचा विचार करण्यात यावा, ही शिफारस केली. आणि या शिफारशीच्या आधारावर रंगनाथ मिश्रा कमिशन नेमावा लागला केंद्र सरकारला. रंगनाथ मिश्रा कमिशन नेमल्यावर रंगनाथ मिश्रा कमिशनच्या रिपोर्टमध्ये रंगनाथ मिश्रानं सांगितलं जे मी यापूर्वी बोललो की स्वतंत्र भारतामध्ये जे इक्वॅलिटीचं, समतेचं आणि सगळ्यांना समान वागणुकीचं आश्वासन देतोय, तिथं 1950 जे प्रेसिडेन्शियल ऑर्डर आहे हा यांच्यावर अन्याय करणारा आहे आणि ते स्वतंत्र भारतावर लागलेला एक कलंक आहे. म्हणून सर्वात आधी ते प्रेसिडेन्शियल ऑर्डर 1950 रद्द करावा आणि मुसलमानांना शेड्यूल कास्ट पासून OBC पर्यंत जे जे त्यांची सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेस असेल त्या हिशोबाने त्यांना त्या प्रमाणामध्ये आरक्षण द्यावं, ही शिफारस करेन. सरसकट मुसलमानांना 10% आरक्षण द्या अशी शिफारस रंगनाथ मिश्रा कमिशनला केली. परंतु रंगनाथ मिश्रा कमिशनला सरकारनं टेबलच केलं नाही पार्लिमेंटमध्ये, त्याच्यावर चर्चाच घडवून आणली नाही, त्याचा उल्लेखच केला नाही. परंतु त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हा महमूदुर रहमान कमिटी नियुक्त केली त्यांनी, आणि त्या महमूदुर रहमान कमिटीला नियुक्त केल्यानंतर 6 महिने तर ऑफिसच दिलं नाही.
6 महिने ऑफिसच भेटला नाही. नंतर म्हणले ठीक आहे, या बिल्डिंग मध्ये तुम्ही टेबलला लावा, खुर्ची लावा, तिथं करा. नंतर ते म्हणलं आता फिरावं लागेल मला महाराष्ट्रभर, मला गाडीवाडी द्या. मला गाडीवाडी तुमचं तुम्ही फिरा आणि पैसे आम्हाला बिल आणून द्या, आम्ही पैसे देऊ. बरं ते काही असो, पण त्या महमूदुर रहमान कमिटीवाल्या, त्या महमूदुर रहमाननं पण सच्चर सारखं, जस्टिस सच्चर सारखं खूप इमानदारीनं काम केलं. महाराष्ट्रात काही ठिकाणी फिरून करून त्यांनी एक रिपोर्ट बनवली आणि त्यानं मुसलमानांना आरक्षण द्या याचं एक शिफारस केली. आता ते सगळं झालं. आता तेव्हाही काँग्रेसची सरकार होती मुसलमानांना महमूदुर रहमान कमिटीच्या वेळेला, आणि ते टर्म संपली. त्याच्यानंतरची टर्म संपायला आली. मराठा आरक्षणाचा प्रश्न आला. मुसलमानांनी तर होप्स, अपेक्षा सोडल्या होत्या की आपल्याला आरक्षण मिळेल. परंतु मराठा आरक्षणाचे जेव्हा मोर्चे निघाले, खूप तीव्र आंदोलन झाले, हिंसक आंदोलन झाले, त्या काळामध्ये शरद पवार यांनी एक चांगली केली की ते म्हणले की मराठा आरक्षण एकटं मागता येत नाही, मराठा मुस्लिम आरक्षण करावं लागेल. आणि त्याला जोडून, कारण मुसलमानांचं मागासलं पण हे सिद्ध झालेलं होतं, मराठ्यांचं झालं की नाही माहीत नाही, परंतु हे मुसलमानांचं मागासलं पण सिद्ध झालेलं आहे. याच्या आडमध्ये तेही जोडता येईल, ही त्याच्या मागे खेळी होती काय, असा आपण विचार करू शकतो. परंतु मराठा मुस्लिम आरक्षण 16% 5% शिक्षणामध्ये आणि 16% 5% नोकऱ्यामध्ये द्यायचं एक मंत्रिमंडळाचा निर्णय घेण्यात आला. खरं तर मंत्रिमंडळाचा निर्णय जे नोटिफिकेशन आहे, ऑर्डिनन्स आहे, त्या ऑर्डिनन्सची मर्यादा काय असते? 6 महिन्याच्या आत जर विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये त्याला पारित करून राज्यपालाची सही घेतली नाही तर तो रद्द होतो, तो कागदाचा तुकडा होतो, तो आदेश खारिज होतो. हे माहीत असताना आणि आचारसंहिता लागायला बऱ्याच महिन्याचा कालावधी असतानाही जर खरंच यांची नियत होती जर आरक्षण द्यायची, तर त्यापूर्वीच त्यांनी मग त्या नोटिफिकेशनला पारित करून का घेतलं नाही? त्यांनी ते नोटिफिकेशनच राहू दिलं. नोटिफिकेशन काढलं, एक वेगळी SBC कास्ट काढली, त्याचे नावं मागवले, त्याचे निकष दिलेत, लोक फटाफट फॉर्म करून लाईनी लावू लागले, फॉर्म भरू लागलेत, आणि तेवढ्यात कोणीतरी कोर्टामध्ये जाऊन त्याच्यावर स्टे आणला, हायकोर्टामध्ये स्टे आणला. स्टे आणल्यावर त्या सरकारने आपली बाजू मांडली, हे केली. परंतु त्या हायकोर्टाचा निकाल महत्वाचा आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु त्या हायकोर्टाचा निकाल महत्वाचा आहे. त्या हायकोर्टाचा निकाल हे होता की मराठा समाजाला दिलेला शिक्षणामधला आरक्षण याला मागासवर्गीय आयोगाची शिफारस नाही आणि तत्सम आवश्यक कागदपत्र पूर्तता नाही, त्यामुळे आम्ही याला खारिज करत आहोत. दुसरं होतं 16% मराठा समाजाचा नोकऱ्यांचं आरक्षण, याच निकषावर खारिज करत आहोत. मुस्लिम समाजाच्या नोकऱ्यामधल्या 5% आरक्षणाच्या संदर्भात त्याला खारिज केलेलं नाहीये, त्याला स्टे दिलं. आणि स्टे देताना म्हटलं की 5% नोकऱ्यांचा वाटा कसं काढणार, किती नोकऱ्या आहेत, किती संभावना आहे, त्याची 5%ची तुम्ही कशी विभागणी करणार, याचं शेड्यूल, सपोर्टिंग डॉक्युमेंट सबमिट करा. तोपर्यंत आम्ही या निर्णयाला स्टे करतोय, थांबवलं, स्थगिती दिली, रिजेक्ट केलं नाही, खारिज केलं नाही, स्टे दिला. आणि शिक्षणाच्या आरक्षणाला म्हणलं की मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाची आणि जे आवश्यक त्या आयोगांची शिफारस आणि सपोर्टिंग डॉक्युमेंट पूर्ण आहेत, आणि मुस्लिम समाजाला 5% शिक्षणाचं आरक्षण कंटिन्यू करा, जारी करा. हिरवी झंडी दाखवून, ग्रीन सिग्नल देऊन त्याला पास करून टाकलं. हायकोर्टानं केलं. आता हायकोर्टानं केल्यावर ते जे फिर्यादी होता तो गेला सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या पूर्ण निर्णयाला ॲज इट इज कंटिन्यू केलं. म्हणजे सुप्रीम कोर्टानं सुद्धा मुसलमानांच्या शैक्षणिक 5% आरक्षणाला सुरू ठेवा, नोकऱ्याला स्टे करा आणि मराठा समाजाचे 2 आरक्षण खारिज करा. हेच निर्णय जे हायकोर्टानं दिलं ते सुप्रीम कोर्टानं दिलं. आता हे दिल्यावर या निर्णय येईपर्यंत सरकार बदलली आणि या देशामध्ये हजारो वर्षापासून भेदभावाची व्यवस्था निर्माण करणारे आणि सतत टिकून ठेवण्याचा प्रयत्न करणारा, विचार करणाऱ्या विचारधारे RSSच्या लोकांची सत्ता या महाराष्ट्रावर आली. आणि यांची सत्ता आल्यावर यांनी काय केलं? सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यावर काही दिवसामध्ये 6 महिने संपले. 6 महिने ज्या दिवशी संपणार त्यापूर्वी अधिवेशनामध्ये मराठा रिझर्वेशनचा ड्राफ्ट मांडून पास केला. म्हणजे ते जे ऑर्डिनन्स होतं 6 महिन्या मुदतीचं, त्या ऑर्डिनन्सची मुदत संपण्यापूर्वी मराठा रिझर्वेशन इन एज्युकेशन अँड जॉब हे दोन्ही पास केले. आणि त्या मराठा मुस्लिम आरक्षणामधला मुस्लिम आरक्षणाचं
फाडून फेकून टाकला. ज्याला उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानं कंटिन्यू करा, जारी ठेवा हे द्या म्हणलं, ते आरक्षण बाजूला फेकून टाकलं. ज्यांना रिजेक्ट केलं ते त्यांनी विधानसभेत पास केलं. हे करणारे सत्ताधारी आणि हे होत असताना चुप बसणारे विरोधक दोघेही तेवढेच दोषी आहेत. हे मुसलमानांवर, स्वतंत्र भारतात मुसलमानांवर झालेला सर्वात मोठा तिसरा अन्याय होता असं मी मानतो एक कार्यकर्ता. आणि होताना कोणी आवाज उचलला नाही, विधानसभेमध्ये कोणी विरोध केला नाही आणि मुसलमानांचं कोर्टाकडून, सुप्रीम कोर्टाकडून मिळालेलं. आता मी एक थोडं सांगतो. सोनवणे साहेब म्हणले की 49.5% पेक्षा आरक्षण देता येत नाही. हा सुप्रीम कोर्टाची रुलिंग आहे, कायदा नाही. आणि सुप्रीम कोर्टाची ही रुलिंग महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी तुटलेली आहे. आज वर्तमानमध्ये 51% लोकांना आरक्षण आहे. हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने 5% दिल्यावर शिक्षणामध्ये आरक्षण 56% झालं. मग सुप्रीम कोर्टानंच 5% कंटिन्यू करायचं का आदेश दिलं? फिर्यादीला तेही म्हणलं असेल ना महाराष्ट्रामध्ये 51% आधीच आहे, तुमच्या रुलिंगला तोडलं म्हणून. फिर्यादी मूर्ख नाही, त्यानं तेही म्हणलं, तरी सुप्रीम कोर्टानं मला कंटिन्यू करा. सुप्रीम कोर्ट म्हणतोय या देशाची सरकारचे निर्णय संविधानाच्या चौकटीत होतात की होत नाहीत हे बघण्याचं काम कोणाचं आहे? RSSचं आहे का? BJPचं आहे का? हे बघण्याचं काम कोर्टाचं आहे की सरकार, राज्य असो केंद्र सरकार असो, ते जे निर्णय घेते ते संविधानाच्या चौकटीत आहेत की नाही. चौकटीत नसले तर सरकारचे निर्णय रद्द करायचे, चौकटीत असले तर लागू करायचे किंवा त्याला इग्नोर करायचं. हा सुप्रीम कोर्टाचं किंवा कोर्टाचं काम आहे. कोर्टापेक्षा संविधानाच्या बाबतीत कोणीही शहाणा नाही. आणि इतकं होऊनही कोर्टानं मुसलमानांना 5% आरक्षण द्या म्हणलं, हायकोर्ट सुप्रीम कोर्टानं, तरी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात मुसलमानांना आरक्षण देता येणार नाही. धर्मावर आरक्षण द्यायचं संविधानात तरतूद नाही, म्हणून आम्ही संविधानामध्ये तरतूद आहे का तपासायलो. बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणतायत मुसलमान म्हणून आरक्षण देता येणार नाही, संविधानामध्ये तरतूद नाही. अरे संविधानामध्ये तरतूद आहे की नाही हे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट बघतील ना. तुम्ही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट पेक्षा किमान संविधानाच्या बाबतीमध्ये जास्त शहाणे नाही हे त्यांना आपल्याला ठणकावून सांगावं लागेल. आणि हे तिसरा अन्याय झालेला. आता प्रश्न मला हे 3च मुद्दे इथं मांडायचे होते. आता याचं मी कन्क्लूड फक्त शॉर्टमध्ये करू इच्छितो. मुसलमानांना आरक्षण मोर्चामध्ये या म्हणण्यासाठी, मुसलमानांना आरक्षणची लढाई लढा म्हणण्यासाठी आमचं फक्त एकच याची पार्श्वभूमी होती. आम्ही मुसलमानांना सांगितलं की आरक्षण हा गरिबी हटाव प्रोग्राम नाही. आरक्षण गरिबी हटाव प्रोग्राम नाही. त्याच्यासाठी पिवळं राशन कार्ड आहे, घरकुल योजना आहेत, अमक्या तमक्या खूप योजना आहेत गरिबी हटावच्या. आरक्षण ती योजना नाही. आरक्षण, रिझर्वेशन इज अ मिनिमम गॅरंटी ऑफ पार्टिसिपेशन इन द सिस्टम. आरक्षण हा व्यवस्थेमध्ये किमान सहभाग देण्याची हमी आहे आणि ते हमी म्हणून आम्हाला आरक्षण हवंय. आता मला आनंद होतोय की आमच्या त्या आरक्षणाच्या सभेमध्ये मुफ्ती खलीलुर रहमान म्हणून धर्मगुरू आहेत. सर्वसाधारणपणे आरक्षणाच्या बाबतीमध्ये मुस्लिम धर्मगुरूंची भूमिका, आरक्षण काय करायचं, नको नाही पाहिजे काय, ही भूमिका होत होती. परंतु आता त्या दिवशी त्या मुफ्ती खलीलुर रहमान साहेबांनी मांडलेली भूमिका इतकी पटली. ते म्हणले की ठीक है, मुसलमानों का ईमान है कि हमको रोटी देने वाला अल्लाह है, लेकिन इस सिस्टम के अंदर हम चाहते इस देश की सेवा करें, इसलिए इस सिस्टम में जाने के लिए हमको रिजर्वेशन की जरूरत है. हे बाबासाहेबांच्या संविधानाचा परिणाम आहे की मुल्ला मौलवींचं पण दृष्टिकोन बदललेला आहे. त्यांना कडून चुकलं. बाबासाहेबांना माहित होतं की जर आरक्षण ठेवलं नाही तर हजारो वर्षापासून गुलामगिरीत ठेवणारी व्यवस्था आपल्या या सगळ्या बहुजन वर्गाला अजून पायदळी तोडण्याचं काम करेल. म्हणून त्यांनी ती व्यवस्था निर्माण करण्यासाठी संविधान बनवलं आणि त्या संविधानामधले प्रोव्हिजन बनवलेले आहेत. आणि हे संविधान असताना सुद्धा आपण या भेदभाव करणाऱ्या व्यवस्थेवाल्या लोकांना सुद्धा या मुसलमानांवर 3दा त्यांच्यावर अन्याय अत्याचार होऊ दिलं. एका जंगलामधून जात असताना कार खराब झाली, 4 मित्र उतरले आणि खाली झोपले. 4 पैकी 3 असेच होते, म्हणजे जास्त काही मेंदू चालवत नव्हते, ते भरखोस झोपी गेले. चौथ्याला थोडी काळजी होती, जंगलात आहोत आपण, इथं काहीतरी विंचू निघल, इथं काहीतरी साप निघल, आपण सावधानी घेतली पाहिजे म्हणून थोड्या वेळात तो उठत होता, बघत होता, थोडा वेळ उठत होता, बघत होता. एकदा त्यानं उठलं, त्याला दिसलं की तिकडून साप यायले. तर आता त्या 4 पैकी एकच जागा आहे, त्याला हे दिसतंय साप यायलाय, हे 3 गाढ झोपी गेलेले आहेत. तर यानं साप येतोय म्हणून पळून गेला तर हे चांगलं,
की याला साप येते म्हणून तिघांना उठून घेऊन पडून गेला तर चांगलं, हे विचार करा. आज या देशामध्ये, या समाजामध्ये, किमान आपल्या महाराष्ट्रामध्ये इथला मुसलमान गाढ झोपी गेलेला आहे आणि इथला आंबेडकरी समाजाचा कार्यकर्ता जागरूक आहे. आता त्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे झोपी गेलेल्या त्या सापाच्या हवाली करून पडून जायचं की त्याला उठवून त्या सापापासून त्याचं संरक्षण करायचं. ही जबाबदारी मी आज तुमच्या खांद्यावर सोपवतो. मला माहित आहे ज्या समाजाचं मी प्रतिनिधित्व करतोय, ज्या समाजात मी जन्माला आलोय, त्या समाजाचा परिस्थिती आजही गाढ झोपीमध्ये समाज आहे. आजही त्यांना संविधानाचे मूल्य काय माहित नाही आहे. काल वारे सरांसोबत चर्चा होत होती. वारे सरांची आमची चर्चा होताना की आधी आपल्याला काय करावं लागेल येत्या 20 वर्षामध्ये या समाजाला जर जागरूक करायचं तर. आमच्या चर्चेतून एक निष्कर्ष निघाला, सगळ्यात आधी मुसलमानामध्ये संविधानाचे मूल्य नेऊन द्यावे लागतील, मूल्य पोचवावे लागतील. त्यांना संविधानाचं महत्व पटवून द्यावं लागेल. जोपर्यंत भारताचा मुसलमान संविधानाशी जुळणार नाही तोपर्यंत या मागासलेपणापासून मुक्त होणार नाही. कारण मागासलेपणा आणि गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचं तंत्र मंत्र फक्त आणि फक्त फुले शाहू आंबेडकरांना माहित होतं. आणि जर मुसलमानांना मागास वर्ग परत सोडायचा असेल आणि त्यांना जर मागासपणापासून बाहेर पडायचं असेल, आंबेडकर वाचल्याशिवाय आणि आंबेडकर स्वीकारल्याशिवाय ते शक्य नाही. ही बाब आम्ही आज मुसलमानांमध्ये जाऊन सांगतो. ही व्यवस्थेची लढाई आरक्षणाची नाही. मुसलमानांना आरक्षण भेटलं तर किती फायदा होईल, किती फायदा होईल सांगा तुम्ही. किती संख्या वाढल हो. पूर्ण समजा 5000 सीट असतील, 5% म्हणलं तर 250 ना. त्या 250 वाटल्यानं हे 10 कोटी मुसलमान महाराष्ट्रामधले सुधारणार नाही. फक्त तेवढ्यानं नाही सुधारणार आहे, बरोबर आहे. जे काही संख्या 10%, 11% ते सुधारणार नाही. ते 250 डॉक्टर झाले म्हणून सुधारतील इंजिन नाही. ते प्रश्न आहे आपल्याला या गुलामगिरीच्या व्यवस्थेच्या विरोधात लढायचं की नाही लढायचं. लढाई ती आहे, आरक्षणाची नाही. लढाई फक्त नोकऱ्या मिळवण्याची नाही आहे. लढाई उच्च शिक्षणामध्ये जागा मिळवायची नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गुलामगिरीच्या बेड्या मुक्त करण्यासाठी लढाई लढली ती जारी ठेवायची की पुन्हा त्या बेड्या आपल्या हातामध्ये येऊन पडू द्यायची, ही लढाई आहे. म्हणून मुसलमानांना आम्ही सांगतो आरक्षणाच्या नोकरीसाठी नाही, परंतु या गुलामगिरीच्या व्यवस्थे बाबासाहेबांनी सुरू केलेला क्रांतीचा दिवा किंवा मशाल धगधगती ठेवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर यावं लागेल आणि लोकशाहीच्या माध्यमातून लढावं. परंतु बाबासाहेबांनी सांगितलं होतं की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार आहे. हे बाबासाहेबांनी जेव्हा सांगितलं ना तेव्हा संविधान नव्हतं, तेव्हा संविधान जागरूक लोक नव्हते, तेव्हा आंबेडकरवादी विचार कॉमन नव्हता. तेव्हा त्यांनी सांगितलं. आजच्या काळामध्ये बाबासाहेब असते तर बाबासाहेब काय म्हणले असते, गुन्हा अत्याचार अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा आणि अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा एखाद्यावर अन्याय होत असताना चुप बसणारा तो सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, हे बाबासाहेब म्हणले असते. कारण बाबासाहेबांनी संविधानाच्या ज्या तरतुदी केलेल्या आहेत येत्या काळामध्ये फक्त SC ST OBC नाही तर या देशामध्ये ज्यांनी आमच्या स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं, ज्यांनी आमच्या स्त्रियांना अतिशूद्रापेक्षा जास्त शूद्र बनवून अत्याचार केले त्यांच्या स्त्रियांना सुद्धा न्याय देण्याची काळजी बाबासाहेबांनी घेतलेली आहे. म्हणून हिंदू कोड बिल त्यांनी आणलेलं आहे. बाबासाहेबांना परकीय आपले असं नाही, बाबासाहेबांनी स्वीकारलं होतं या देशात राहणाऱ्या सगळ्यांना सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. एक माणूस म्हणून एका माणसाचं दुसऱ्या माणसानं शोषण करता कामा नये. बाबासाहेबांना असा देश निर्माण करायचा होता, असा राष्ट्र निर्माण करायचा होता. म्हणून बाबासाहेबांनी संविधान लिहून ठेवलेलं आहे. आणि संविधान हे बाबासाहेब कोणत्या मुद्द्यावर काय भूमिका घेतील हे संविधान वाचल्याबरोबर आपल्याला कळेल. पण तो संविधान बाबासाहेबाचं संविधान पाहिजे ज्या संविधानामध्ये 100च्या वर बदल केले आणि आपणही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्या बदलांची आपण जागरूकता ठेवली पाहिजे की हे बदल केलेले अमेंडमेंट थोडेसे बाजूला करून, सगळेच अमेंडमेंट घातक नाहीत पण सगळेच अमेंडमेंट चांगले पण नाहीत. मी फक्त एक उदाहरण म्हणून सांगतो की संविधानामध्ये गाई कत्तलीवर एक क्लॉज वापरून राज्य सरकारनं गोवंश हत्याबंदी आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू केली. त्यांनी जे गाईडलाईन दाखवले संविधानाचे त्या गाईडलाईन मध्ये वारे सर माझ्यापेक्षा जास्त सांगतील, ते संविधानाचे अभ्यासक आहेत. पण वारे सरांसोबत चर्चेतूनच त्यांनी सांगितलेला मुद्दा आहे की दुभत्या जनावरांच्या कत्तलीवर सरकार पुढे चालून कायदा करेल असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आता दुभते जनावरांमध्ये फक्त गोवंश येतंय का, बकरी वंश येत नाही का?
बकरीवंशी येते. हायकोर्टानं ते सांगितलं राज्य सरकारला, आणि तुमच्या याच्यामध्ये तुम्ही फक्त एकच वंश टाकलं, मग दुभत्यामध्ये दुसरं यायला पाहिजे. राज्य सरकारनं ॲफिडेव्हिट दिलेलं आहे हायकोर्टामध्ये की हो आम्ही हे केलं, आता लगेच आम्ही बाकीच्याही दुभत्या सगळ्या जनावरांच्या कत्तीवर बंदी आणणार आहोत, असं खोटा ॲफिडेव्हिट देऊन त्यांनी ते गोवंश हत्या बंदी राबवली. त्यांना त्याच्याबद्दल काही प्रेम आहे नाही, ते मुद्दा मला नाही मांडायचंय. मला हे मांडायचंय की संविधानामध्ये संविधानाच्या तरतुदीला तोडमोड करून कशा पद्धतीनं बदल होत आहेत, समाजामध्ये द्वेष आणि विद्वेष पसरवण्याला बळकट करण्यासाठी या सगळ्या खेळ्या खेळल्या जात आहेत. आणि जर आपण आंबेडकरी समाज म्हणून जागरूक राहिलो नाही, कारण मी म्हणलं ना आम्ही तर झोपलेलेच आहोत, गाढ झोपीत आहोत आम्ही, साप विंच डंग मारून निघून मारूनही गेला तरी काही परवा नाही, काही फिकर नाही. आता यूपी मध्ये बदल झाले. मी काही इंटेलेक्चुअल मुस्लिम मित्रांशी फोनवर बोललो, ते काय अरे मरने वरने को नहीं डर रहे, हमका क्या होगा, बोले 2002 में गुजरात में हुआ यूपी में होगा, मोदी ने 2002 में किया, ये आप करेगा मारेगा और क्या करेगा, हमको मरने का भी डर नहीं. म्हणजे कारण नाईलाज आहे, त्यांची ते शौक नाही आहे, त्यांना माहित आहे आपण सगळं करून बघितलं, आपण याला मत द्यायचं त्याला देऊन बघितलं, त्याला सोडून त्याला देऊन बघितलं, पण कोणी आपल्याला वाली राहिलं नाही. आता ते उदासीन झाले. ज्या पद्धतीनं शेतकरी आत्महत्या करतात पण लढण्यासाठी रस्त्यावर येत नाहीत, कारण त्यांच्या अपेक्षा संपलेल्या आहेत, त्या पद्धतीनं आता मुसलमानामध्येही अत्याचाराच्या विरुद्ध काहीतरी आपल्याला आपण करू शकतो हा आत्मविश्वास राहिलेला नाही. म्हणून ते या संविधानिक मार्गामध्ये आंदोलनामध्ये सहभागी कमी होतात. परंतु या मुद्द्याला फक्त मला एकच सांगायचं आहे की मी मान्य करतो, बाबासाहेब म्हणले होते की गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या, तो बंड करून उठेल. परंतु बंड करण्यास भाग पाडण्यासाठी त्या गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून देणार कोण? ते गुलाम करतील का? ते करू शकणार नाही. मग कोणाला करून द्या? जे गुलामीतून मुक्त झालेले आहे त्याची जबाबदारी आहे, त्याला ते जाणीव करून द्या. आणि म्हणून मुस्लिमेतर समाज जे संविधानाला मानतो, जो बाबासाहेबांना मानतो, जो अण्णाभाऊचं साहित्य वाचलेलं आहे, त्यानं या समाजाला लढणं शिकवायची गरज आहे. आणि आता असतील, मी हे मान्य करतो की पूर्वीच्या काळामध्ये महात्मा फुलेंसोबत उस्मान होते, हे होते, हवाले ठीक आहे, जेवढ्या संख्येनं मुसलमानांनी या गुलामगिरीच्या बंधनामध्ये झालेल्या अन्यायाला सहभाग व्हायला पाहिजे, झाले नसतील. परंतु आज गरज आहे त्यांना आपण साथ द्यायची, म्हणून जागरूक झालेल्या लोकांची जबाबदारी आहे. अन्यथा आपण बघितलं मुसलमानांचं 5% आरक्षण काढून घेतलं तेव्हा आपण आंदोलन केलं नाही, म्हणून आपलं पीजीचं आरक्षण काढून घेतलं, आपल्याला पत्ता लागला नाही. गुजरातमध्ये आधी ख्रिश्चन समाजाच्या चर्चेसवर आणि ख्रिश्चन समाजाच्या लोकांवर हल्ले झाले, खून झाले, तिथले मुसलमान चुप बसले. जेव्हा मुसलमानांवर हल्ले झाले तर ख्रिश्चनी चुप बसले. असं होतच राहते. त्यामुळे बाबासाहेब म्हणले अन्यायाविरुद्ध लढा. बाबासाहेब हे कधीच म्हणले नाही की फक्त एसीवर अन्याय झाला तर लढा. बाबासाहेबांनी संविधानाचं हत्यार घेऊन म्हणले या देशामध्ये अन्याय होत असेल तर संविधानाचं हत्यार घेऊन लढा. परंतु त्यांनी कधी म्हणलं नाही की फक्त एसीवर झालं तर. आणि मुसलमानांना सुद्धा, इस्लाम धर्मानं म्हणा की या संविधानात मुसलमानांना हे म्हणलं नाही की फक्त मुसलमानावर अन्याय झाल्यावर लढा, जर ते कोणत्याही समाजावर झालं तर अन्यायाविरुद्ध लढा, ही वाणी आहे. त्यामुळं अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जागरूक लोकांची जबाबदारी पहिली असते, झोपलेल्यांची दुय्यम असते. एका शायरचं एक शेर आहे, मेरे घर को जलता देखने वालों घास का छप्पर आपका है. छप्पर म्हणजे छत. मेरे घर को जलता देखने वालों घास का छप्पर आपका है, आग के पीछे तेज हवा है, आगे मुकद्दर आपका है, उसके कत्ल पे मैं भी चुप था, मेरा नंबर अब आया, मेरे कत्ल पे तुम भी चुप हो, अगला नंबर आपका है, अगला नंबर आपका है. धन्यवाद. जय हिंद, जय भीम. धन्यवाद फारुकी सर. मला वाटते बेनूर साहेब आले नाही ते बरंच झालं.